मतपेटी उघडली आणि आंदोलनाचा आवाज क्षणात शांत झाला। रस्त्यावर सरकारला घाम फोडणारा नेता, घोषणांनी परिसर दणाणून सोडणारा आंदोलक आणि हा माणूस निवडणूक जिंकणारच असा विश्वास निर्माण करणारा हा चेहरा होता। पण निकालाच्या दिवशी सगळं चित्र उलट झालं। छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार सर्कलमध्ये झालेली जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ एक लढत नव्हती, ती आंदोलन विरुद्ध संघटना, भावना विरुद्ध गणित आणि आवाज विरुद्ध व्यवस्था यांची थेट टक्कर होती। मराठा आंदोलनातून उभा राहिलेला सरपंच मंगेश साबळे पुन्हा एकदा मतदारांच्या कसोटीवर अपयशी ठरलाय। लोकसभा, विधानसभा आणि आता जिल्हा परिषद, प्रत्येक वेळी मैदानात उतरायचं, पण निकाल हातातून निसटून जायचा। दुसरीकडे भाजपचा उमेदवार गोपाल वाघ विकासाचा अजेंडा, संघटनात्मक ताकद आणि सत्तेची यंत्रणा हातात घेऊन मैदानात उतरला आणि शेवटी 1150 मतांनी बाजी मारली। हा निकाल एका उमेदवाराचा पराभव नाही, तर तो मोठा राजकीय संदेश आहे। मतदारांनी स्पष्ट केलं की केवळ आंदोलनाचा गदारोळ पुरेसा नाही, स्थानिक विकास हवा, शिस्तबद्ध नियोजन हवं आणि मजबूत संघटन हाच विजयाचा खरा फॉर्म्युला असतो। आणि म्हणूनच वडोद बाजाराचा निकाल आज संपूर्ण मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्राचं देखील लक्ष वेधून घेतोय। नेमकं का, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ज्या निवडणूक जिंकल्या नाहीत तरी त्यांचं नाव कायम चर्चेत राहतं, कारण त्यांचा संघर्ष मतपेटीपुरता मर्यादित नसतो, तर तो रस्त्यावर, आंदोलनात आणि सत्तेविरोधातील थेट टक्कर देण्यात दिसून येत असतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे हे असंच एक नाव आहे। मराठा आंदोलनातून पुढे आलेले, शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे मंगेश साबळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात पराभूत झाले। जिल्हा परिषद निवडणुकीत वडोद बाजार सर्कलमधून त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली होती, मात्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपाल वाघ यांनी त्यांचा 1150 मतांनी पराभव केला। हो, आणि ही लढत केवळ एका जागेपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्राचा देखील चर्चेचा विषय ठरली। आंदोलनातून उभा राहिलेला नेता आणि सत्ताधारी पक्षाचा संघटनात्मक उमेदवार यांच्यातील ही थेट लढत होती। मंगेश साबळे यांची ओळख पारंपरिक राजकारणातून तयार झालेली नाही। मराठा आरक्षण आंदोलन असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून केलेली आंदोलन असो किंवा प्रशासनाला थेट जाब विचारणारी हटके आंदोलन पद्धती असो, साबळे कायम चर्चेत राहिले। त्यामुळेच आंदोलक म्हणून असलेली लोकप्रियता निवडणुकीत मतांमध्ये बदलेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आणि नेतृत्वालाही वाटत होता। माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली साबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मोठ्या जोमाने त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली। लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर जिल्हा परिषद ही त्यांच्यासाठी निर्णायक लढत मानली जात होती। मात्र या निवडणुकीत एक वेगळाच राजकीय पेच निर्माण झाला। महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने वडोद बाजार सर्कलमधून गोपाल वाघ यांना उमेदवारी दिली आणि मित्रपक्षच थेट विरोधक बनला। त्यामुळं ही लढत पक्षीयपेक्षा जास्त प्रतिष्ठेची ठरली गेली। वडोद बाजार परिसरात मंगेश साबळे यांची जितकी ओळख आहे, तितकीच गोपाल वाघ यांची ही मजबूत पकड आहे। त्यामुळं सुरुवातीपासूनच ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं स्पष्ट होत होतं। प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी ताकद लावण्यात आली। गोपाल वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचार केला। रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामं आणि भविष्यातील विकास आराखडा त्यांनी मतदारांसोबत ठेवला। भाजपची संघटनात्मक ताकद, बूथ लेवलचं नियोजन आणि शिस्तबद्ध प्रचार याचा त्यांना मोठा फायदा झालेला आहे। दुसरीकडे मात्र मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, गरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वेदना या मुद्द्यांवर भर दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विकासाच्या अजेंड्यावर त्यांनी संपूर्ण सर्कल पिंजून काढला। आंदोलनातील आक्रमकता आणि थेटपणा हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य सूर होता। मात्र निवडणूक ही भावना आणि आक्रमकतेपेक्षा गणित, व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील विकासावर ठरत असते, हे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं। मतमोजणी अंती गोपाल वाघ यांनी 1150 मतांच्या फरकानं विजय मिळवला। फरक मोठा नसला तरी संदेश मात्र स्पष्ट होता। मतदारांनी यावेळी आंदोलनाच्या आवाजापेक्षा विकास आणि संघटनात्मक ताकदीला प्राधान्य दिलं। हा निकाल
केवळ मंगेश साबळे यांच्या पराभवापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मराठवाड्यातील राजकारणाला दिशा देणारा ठरतो. आंदोलनातून निर्माण होणारी लोकप्रियता आणि निवडणुकीत लागणारी रणनीती यामधील फरक या निवडणुकीनं ठळकपणे समोर आणलेली आहे. सलग लोकसभा, विधानसभा आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतर मंगेश साबळे यांच्यासमोर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. ते आंदोलनाच्या माध्यमातून मैदानात अधिक आक्रमक होतील की नव्यानं संघटन बांधणी करत राजकीय पातळीवर पुन्हा उभे राहतील, हे पाहणं देखील आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलचा हा निकाल सांगतोय की राजकारणात केवळ आवाज बुलंद असणं पुरेसे नसतं, तर व्यवस्था, विकास आणि संघटन यांची सांगड घालावी लागते. आणि हा संदेश मतदारांनी या निवडणुकीतून दिलेला आहे. तर बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं, मंगेश साबळे पुन्हा एकदा राजकारणात टिकून राहतील की नाही, ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.